ॐ गणपतये नमः। ॐ श्री जगन्नाथाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ॐ नमः चण्डिकाय नमः। ॐ विष्णवे नमः। हरि हरि एक छोटंसं संकीर्तन करूया बाबाचं, त्याच्यानंतर थोडंसं प्रवचन। श्रीराम जय जगन्नाथ, श्रीराम जय जगन्नाथ, श्रीराम जय जगन्नाथ, श्रीराम जय जगन्नाथ, श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम जय जगन्नाथ, श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम जय जगन्नाथ। माता जय जगन्नाथ, पिता जय जगन्नाथ, माता जय जगन्नाथ, पिता जय जगन्नाथ, गुरु श्री राम जय राम जय राम जय राम जय जगन्नाथ, गुरु श्री राम जय राम जय राम जय राम जय जगन्नाथ, श्री 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 राम जय राम जय राम जय राम जय राम जय जगन्नाथ, श्री राम जय राम जय राम जय राम जय राम जय जगन्नाथ। बोलो श्री जगन्नाथ बाबा की जय। महाराजांच्या कृपेनं आज आपण त्यांच्या चरणी सत्संग करिता बसलेलो आहोत। महाराज यांनी पुष्कळशा लीला केलेल्या आहेत। भांदेवाडाला जन्म घेतला आणि वेगाव इथं पुष्कळ दिवस राहिले। बैलगाडीमध्ये बसत होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत होते। महाराजांना काढा अतिशय प्रिय होता, विना दुधाचा चहा। आणि 16 तारीख महाराजांची विशेष आवडती तारीख होती, कारण महाराजांच्या आईचा जन्म 16 तारखेला झाला होता। म्हणून गुरु आपण बनवलाच पाहिजे, ना गुरु राहायला नको। कारण गुरुशिवाय आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही। इथं आपण आहोत, देव वर आहे, मधामध्ये गुरु असल्याशिवाय आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। एक छोटीशी गोष्ट आहे। एका मुंगीला समजा नागपूरला जावायचं आहे, ते जाऊ शकते का? नाही, थोड्या दूर जाईल, बिचारी मरून जाईल। परंतु आपण जर नागपूरला जाणार आहोत, बसमध्ये तुम्ही बसले आणि तुमच्या साडीवर जर ती मुंगी येऊन बसली तर ती नागपूरला जाऊ शकते। तसंच गुरुचं आहे बघा। गुरु आपल्याला भगवंतापर्यंत नक्की पोहोचवू शकतात, कारण त्यांचं आपल्या डोक्यावर आशीर्वाद राहणं खूप जरुरी आहे। ज्यांचे गुरु नाही त्यांची काय अवस्था होते ती बघा।
एक सुंदर कथा आहे. नारदजींना तुम्हाला माहित आहे. नारदजी कोण? ब्रह्माजीचे पुत्र. त्यांना देवर्षी का म्हणत होते? कारण ते देवांचे ऋषी होते, म्हणून त्यांना देवर्षी पदवी मिळाली होती. आणि ते त्यांच्या मुखामध्ये नारायण 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 एकसारखा जप सुरू होता. नारदजी मागच्या जन्मी कोण होते ते महत्वाचं आहे. नारदजीचा मागचा जन्म असा होता की त्यांची एक आई होती, बाबा नव्हते, बाबा मरण पावले होते, फक्त विधवा आई होती. आणि नारदजीचं मागच्या जन्मी वय होतं फक्त 5 वर्ष. तो छोटासा मुलगा, आई मोलमजुरी करत होती, घरोघरी भांडे घासायचे, कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचा आणि कसं तरी पोट भरायचं. एकदा त्यांच्या गावामध्ये एक ऋषींची टोळी आली, मुनी लोक आले, 15-20 मुनी होते. त्यांनी गावाबाहेर आश्रम टाकला आणि तिथं ते 4 महिन्याकरिता आले. चातुर्मास्य तुम्हाला माहित आहे, आषाढी पासून कार्तिक पर्यंत 4 महिने ते त्या ठिकाणी गावात राहणार होते. आता चातुर्मास्याची आठवण आली म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की येत्या 4 नोव्हेंबरला मंगळवारी रंगनाथ स्वामी मध्ये खूप मोठा उत्सव आहे. कार्तिक शुद्ध चतुर्दशी. अवश्य या रंगनाथ स्वामी मंदिरात. सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत खूप मोठी देवाची पूजा राहते, अभिषेक राहतो. त्यामध्ये दक्षिण भारतचे, कर्नाटकचे पंडित येणार आहे. वाजाही तिसताच राहणार आहे, बँड वाजा वणीचा नाही, कर्नाटकचा वाजा राहणार आहे. ते पद्धतशीर पूजा करते. आणि रंगनाथ स्वामी मंदिरात आपण मूर्तीपर्यंत कोणाला जाऊ देत नाही नेहमी, परंतु तो दिवस असा आहे की प्रत्येक भक्ताला मूर्तीपर्यंत आम्ही जाऊ देतो आणि दुधाचा तुम्ही देवाचा अभिषेक करू शकता. ही सर्वात मोठी संधी आहे, वर्षातून एकदा. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसाद राहील. 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत माझा कार्यक्रम आहे. विष्णू सहस्त्र नामावली, विष्णूजींची 1000 नावं वाचायचे आणि भक्तिगीताचा कार्यक्रम. 7 ते 8 वाजेपर्यंत श्री सूक्त हवन आहे, सामूहिक आणि निशुल्क. तुम्ही ते हवन अर्ध्या तासाचं बसून करू शकता, एकही पैसा लागणार नाही. 7 ते 8 वाजेपर्यंत. आणि 8 ते 9 वाजेपर्यंत धार्मिक देखावा आहे, झाकी. शिवतांडव नृत्य चेतन जोशी सर करणार आहे. त्यानंतर आपण हरिहर मिलन ही झाकी दाखवणार आहोत. हरी म्हणजे विष्णू भगवान, हर म्हणजे महादेव, या दोघांचं मिलन त्या झाकीमध्ये दाखवणार आहोत. आणि रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत ब्रह्मोत्सव, 56 भोग, हरिहर मिलन, सत्यनारायण भगवान कथा मराठीमध्ये आणि आरती. हा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत चालल. नेहमी आपण शिवजींना बेलपत्र वाहतो आणि विष्णूजींना तुळस वाहतो, परंतु तो एक दिवस असा आहे, कार्तिक शुद्ध चतुर्दशी, त्या दिवशी रंगनाथ स्वामी मंदिरात रात्री 12 वाजता तुम्ही विष्णू भगवंतांना बेलपत्र व्हाल आणि शिवजींना तुळस व्हाल. त्याला म्हणतात हरिहर मिलन, उलट होते त्या दिवशी. हा असा कार्यक्रम आहे, तुम्ही अवश्य या. नारदजी 5 वर्षाचे होते, त्यांची आई विधवा होती. 4 महिन्याकरिता संतांची टोळी आली होती. ही बिचारी त्या ठिकाणी काम करत होती. त्यांचं उष्ट जेवण, उष्टा जो स्वयंपाक राहतो तो घरी घेऊन येत होती. ती आणि त्यांचा मुलगा हे दोघेही खात होते. त्यांचे भांडे घासायचे, कपडे धुवायचे, पूर्ण सेवा करत होती. 4 महिन्यानंतर ते ऋषी लोक हिला आशीर्वाद देऊन चालले गेले. आता ती पुन्हा एकटी राहिली, काम नाही, पैसा नाही, अडका नाही, कसे तरी दिवस काढत होती. एकदा रात्री खूप पाऊस येत होता, खूप पाऊस, अंधार गुप्प. त्यावेळेस लाईट वगैरे काही नव्हते, घरामध्ये कंदील राहत होता, अंधार गुप्प. आता त्या बिचाऱ्या माऊलीला सडक पार करायची होती. या टोकावरून त्या टोकापर्यंत जायचं होतं, कारण गाय जी होती तिचं दूध तिला काढायचं होतं आणि हातामध्ये भांड होतं. ती बिचारी तिथून निघाली. अंधार असल्यामुळे तिला काहीच दिसलं नाही, विजा कडकडत होत्या, पाऊस येत होता, तिला काहीच दिसलं नाही. तिचा पाय एक तिथं सर्प जात होता, त्या सर्पाच्या शेपटीवर बिचारीचा चुकून पाय पडला आणि त्या सर्पाला राग आला. सर्पाने तिला दंश मारला, ती खाली पडून गेली, तोंडातून फेस निघायला लागला.
हे नारदजी जे मागच्या जन्मी 5 वर्षाचे बालक होते, धावत धावत आले, आपल्या आईला बघितलं, परंतु तिला ते वाचवू शकले नाही. तोंडातून फेस निघत होता आणि मरण पावले. आता तो छोटासा मुलगा घर सोडून दिलं, दार सोडून दिलं, गाव सोडून दिलं, निघाला. खूप दूर गेल्यानंतर एक वृक्ष होतं, झाड होतं पिंपळाचं. त्याच्या खाली बसला. बसल्या बसल्या त्याची समाधी लागून गेली, डोळे बंद झाले, देवाचं ध्यान लागलं आणि अचानक त्याच्या हृदयामध्ये देवाने दर्शन दिलं. जसं दर्शन दिलं तसे त्यांनी डोळे उघडले तर देव काही समोर दिसत नाही, फक्त आतमध्ये दर्शन दिलं होतं. त्यांनी पुन्हा इकडे तिकडे पाहायचा प्रयत्न केला तर आकाशवाणी झाले की बेटा, मी तुला दर्शन आतमध्ये दिलेलं आहे, आता मी तुला दिसणार नाही. नंतर नारदजी जेव्हा ब्रह्माजींना पूर्ण सृष्टी एकवटून टाकली, नारदजीच्या मुखामध्ये संपूर्ण सृष्टी गेली, नारदजी त्यांच्या मुखामध्ये गेले आणि 1000 वर्षानंतर ब्रह्माजीने पुन्हा जगाची जेव्हा उत्पत्ती केली तर त्यांच्या मुखातून 10 ऋषी सुरुवातीला निघाले. त्यापैकी एक नारदजी होते, जे मागच्या जन्मी छोटासा बालक होता, आणि असे 10 ऋषी निघाले. नंतर आपली सर्वांची उत्पत्ती झाली. ब्रह्माजींनी पहिले किडे किटकूर पशु पक्षी बनवले, त्याच्यानंतर आपल्याला बनवलं, आपण 2 पायाचे प्राणी. नारदजी, एकदा नारदजीची नारायण 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 इच्छा झाली की मी वैकुंठामध्ये जातो, विष्णू भगवंताचं दर्शन घेतो. नारदजी गेले वैकुंठामध्ये, विष्णू भगवंतांना प्रणाम केला. लक्ष्मीजी बाजूला उभी होती, तिला सुद्धा प्रणाम केला आणि विष्णूजीने म्हटलं आसनावर बसा. परंतु नारदजीला ते पटलं नाही. देवासमोर मी कसा बसू आसनावर, राजसिंहासनावर? नारदजी खाली बसले जमिनीवर, प्रणाम केला आणि तिथून निघायला लागले. थोडे दूर गेले होते, थोडे दूर, जास्त दूर नाही. तर विष्णूजीने लक्ष्मीला म्हटलं, लक्ष्मी, ज्या ठिकाणी हा नारद बसला होता त्या ठिकाणची जागा शेणाचं सारवण कर आणि स्वच्छ करून टाक, कारण ती जागा दूषित झाली आहे. ही गोष्ट नारदजींना ऐकली. ते बाहेर दूर गेले नव्हते जास्त. ही गोष्ट त्यांच्या कानामध्ये ऐकायला गेली. लक्ष्मीजी आली, शेणाचं सारवण केलं आणि ती जागा शुद्ध केली. नारदजी येऊन म्हणायला लागले, देवा, हे तुम्ही काय केलं? मी दूषित? जी एक सारखं मी नारायण नारायण म्हणत राहतो, ब्रह्माजीचा पुत्र आहे, मी ब्राह्मण आहे, देव लोक माझी पूजा करतात आणि मी दूषित? आणि तुम्ही मी बसलेली जागा लक्ष्मीजीला स्वच्छ करायला लावली. खूप वाईट वाटलं. तर विष्णूजीने म्हटलं, वाईट मानू नका नारदजी. तुम्ही, मी याच्यासाठी म्हटलं की तुम्ही ना गुरु आहात. तुम्ही या जीवनामध्ये गुरु केलेला नाही आणि ज्याचा गुरु नसतो तो ज्या ठिकाणी बसतो ती जमीन अशुद्ध होते, अपवित्र होते, म्हणून मी शुद्ध करायला लावली. तुम्ही वाईट मानून घेऊ नका. नारदजीने म्हटलं, देवा, मग मी कोणाला गुरु करू? तर विष्णूजीने म्हटलं, तुम्ही आत्ता धरतीवर जा, पृथ्वीवर जा. जिथं तुम्हाला जो व्यक्ती पहिले दिसेल, सुरुवातीला दिसेल, तो तुमचा गुरु. देवर्षी नारद पृथ्वीवर आले आणि भ्रमण करायला लागले. त्यांना जो पहिला व्यक्ती दिसला तो कोण होता? मासोळी पकडणारा व्यक्ती होता, तो त्यांना दिसला. नारदजींना वाटलं, मी याला गुरु करू? याला कोणता ज्ञान आहे? हा कोणता वेदशास्त्र संपन्न आहे? तरी पण त्यांनी वाईट मनाने त्याच्याजवळ गेले आणि म्हणायला लागले की तुम्ही गुरु होण्यालायक नाही. विष्णूजींना वाईट वाटलं. विष्णूजींना नारदजींना बोलवलं आणि म्हटलं की तुम्ही गुरुची अवहेलना केलेली आहे. तुम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही गुरु होण्यालायक नाही, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही 84 लक्ष योनी पार कराल, त्याच्यानंतर तुमचा जन्म होईल. आता नारदजींना वाईट वाटायला लागलं. नारदजींनी म्हटलं, देवा, याचा उपाय काय आहे? तर विष्णूजीने म्हटलं, नारदजी, उपाय तुझे गुरु सांगतील, तू जा पुन्हा पृथ्वीवर. नारदजी पृथ्वीवर आले. तो जो मासोळी पकडणारा व्यक्ती होता त्याच्याजवळ गेले आणि म्हणायला लागले, गुरुदेव, मला वाचवा. 84 लक्ष योनी मला पार करावे लागतील, देवाने शाप दिला आहे, मला वाचवा. तो बिचारा मासोळा पकडणारा कोळी, त्याला काय एवढं समजणार आहे? तरी त्याने म्हटलं की तुम्ही एक काम करा, देवाला सांगा की तुम्ही 84 लक्ष योनी एका जागी जमा करा, बारीक 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 बारीक, आणि तुम्ही त्याच्यावर झोपून जा. नारदजींनी म्हटलं, ठीक आहे. गेले विष्णू भगवंताजवळ, त्यांना म्हटलं. देव हसायला लागले. त्यांनी 84 लक्ष योनी एका जागी पृथ्वीवर जमा केली. नारदजी त्याच्यावर झोपून गेले
आणि मग देवाला म्हणायला लागले, देवा मी त्या 84 लक्ष युनिवर झोपलो, याचा अर्थ मी त्या सर्व पार केल्या, आता मला शरण द्या. विष्णू भगवंत हसायला लागले आणि म्हणायला लागले, म्हणून गुरु पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही गुरु करा. तुमच्या गुरुनी किती छान युक्ती सांगितली आणि तुम्ही या माझ्या शापातून मुक्त झाले. बोला जय जगन्नाथ. दूसरा, कष्ट सहना होगा, भगवान की पूजा अर्चना कर